पालघर जिल्हा सर्टिफाइड ऑडिटर असोसिएशनने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणामध्ये उपस्थित असलेले आदरणीय जिल्हा उपनिबंधक सुरेश कुलकर्णी साहेब, तालुका उपनिबंधक अमर शिंदे साहेब, असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले जुने आणि नवीन असे ऑडिटर सर्व अधिकारी बंधूंमध्ये लेखापरीक्षण हा विषय तसं म्हणाल तर सोपा आहे, तसं म्हणाल तर किचकट आहे. याच्यामध्ये नवीन टांगणारे किती लोक आहेत हात वरती करा फक्त. मोठ्या आशेने या खात्याकडे बघून आपण एक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी आपण पदार्पण केलेला आहे. आणि म्हणून काहींना वाटत असेल हा सोपा विषय आहे, एक दिवसाचा विषय, अर्धा तासाचा विषय, संस्थेचं ऑडिट मिळालं, मी गेलो पटकन ऑडिट केलं, फी मिळाली, मला माझं काम संपलं. पण मुळामध्ये या सहकारी संस्थांची उत्पत्ती झाली कशी? GDCRA मध्ये तुम्ही सगळं पुस्तकं वाचलेलं आहे. काहींनी आता प्रश्न उपस्थित केले की प्रशासकाला खूप त्रास आहे, काहींनी उपस्थित केला ऑडिटरला त्रास आहे, आमच्या खात्याला त्रास आहे. मग हे काय त्रास आहे तर घटनेमध्ये लोककल्याणकारी राज्याची संकल्पना जी आहे, जे घटनाकारांनी दिली, त्या अनुसरून हा सहकार विषय मूलभूत विषयामध्ये घेतला गेलेला आहे. लोककल्याणकारी संकल्पना कॉन्स्टिट्यूशनच्या पहिल्या 1-2 पानामध्येच तुम्हाला ते दिसेल की लोककल्याणकारी संकल्पना काय आहे. आता मला वाटत असेल की मला त्रास होतोय तर मी हे क्षेत्र सोडायला पाहिजे. खरं हे चॅलेंजिंग क्षेत्र आहे. प्रत्येक टास्क वरती मला वेगवेगळे माणसं मिळत आहेत, काही चांगली मिळत आहेत प्रवाहामध्ये, काही विचित्र मिळत आहे, काही तक्रार मिळत आहे. पुन्हा या सगळ्या टास्क फोर्स मध्ये आपण त्या खात्यामध्ये पदार्पण केल्यानंतर पहिले एक लक्षात घ्या की मला लोकांसाठी त्या काम करायचं आहे, लोकांच्या भल्यासाठी काम करायचं आहे, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करायचं आहे. जर असा विचार सगळ्यात लोकप्रतिनिधींनी केला, समजा की देशामध्ये मी आमदार झालो, इतका त्रास आहे, खासदार झालो, इतका त्रास आहे, तर मग देशामध्ये कोणीच उभं राहणार नाही. त्यामुळे हा प्रावा आहे, हा संभ्रम नाही. हा प्रावा पुढे पुढे आपण ट्रेनिंग सेशन मध्ये काही गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली पण सांगणार आहे. तर कायद्याचा कलम आता साहेबांनी सांगितलं 81 आहे, त्याची बेरीज केली 8 आणि 1 तर 9 होतो. 9 म्हणजे नोंदणी आहे. नोंदणी झाल्याबरोबर बाळ जन्माला येतं, जसं तसे संस्था जन्माला येते. आणि काही वेळा ते बाळसं धरण्याच्या आधीच काही संस्था त्या मृदूस होतो तिला, जसा त्या संस्थाला एक विकलांगता येते. काही संस्था ज्या असं सदृढ होतात त्यांना चांगलं बाळसं येतं. आणि मुळामध्ये ज्या लोकांनी संस्था स्थापन केलेल्या आहेत, आम्ही तर जन्म देतो सरकार खातं, ज्या लोकांच्या हातात ही संस्था जातील, लोक कशी आहेत, त्यांचं नेचर काय आहे, ह्याच्यावरती सगळे सरकारी संस्थांचं भवितव्य डिपेंड असतं. आता 10,500 सोसायटीचा आपला अपेंडिक्स आहे. याच्यामध्ये आपला मला वाटतं फार 10, 15, 20, 25 तक्रारी सोसायटी असतील. पण इतर 10,000 संस्था या लोक राहतात तिथे चांगल्याच आहेत ना, तिथे लोक राहतात. आणि म्हणून या सोसायटीकडे बघण्याचा दृष्टिकोन होता की सहकारी संस्था एक मूलभूतपणे, एक सकसपणे, एक चांगल्या पद्धतीने जगल्या पाहिजे, टिकल्या पाहिजे. कारण लिक्विडेशन मध्ये घेणं ही फार जिकरीची प्रक्रिया, आणि रजिस्ट्रारला ते बाळ जन्माला घातल्यानंतर लिक्विडेशन मध्ये काढणं म्हणजे फार त्याला दुःख होतं की जी संस्था आपण रजिस्ट्रेशन केली ती संस्था पुन्हा लिक्विडेशन मध्ये घ्यायची. म्हणून ऑडिटरचं काम जे आहे त्याला सदृढ कसं करायचं, त्याला बाळसं कसं द्यायचं, त्याला ड्राय वॉटर द्यायचं का, त्याला मिल्क शेक द्यायचा का, आणि ती जिवंत संस्था कशी राहील, चांगल्या पद्धतीने कशी राहील, त्याचं सगळ्यात बघण्याचं काम या ऑडिटरचं आहे. पूर्वी असे म्हणायचे गाईड ऑडिटर आहे, पण आता मला जास्तीत जास्त फी कशी मिळेल, जास्तीत जास्त संस्था कशा मिळतील, याकडे माझं लक्ष आहे. इतरांपेक्षा मला 2 संस्था जास्त मिळायला पाहिजे, माझं काम जास्त वाढलं पाहिजे. मला लाकूड तोडायची गोष्ट माहिती आहे का, काळ बदलल्या.
लाकूड तोडायला पहिली ती सोन्याची ती कुऱ्हाड देवाने दिल्यानंतर तू लाकूड तोडल्यानंतर माझी नाही. आता काय बदलतो तोच लाकूड तोडा म्हणतो साहेब देवा म्हणते ही 22 कॅरेटची 24 कॅरेटची होती माझी सोन्याची ती मला द्या. तो असं म्हणत नाही की माझी नाही शेवटी लोखंडाची येईपर्यंत. आज काळ बदललाय झपाट्याने. ग्लोबलायझेशन मध्ये आपण बघतो की कॉम्पिटिट इतकं वाढलंय की मला आणि मी आणि आत्मकेंद्रित मी झालेलो आहे. मलाच पाहिजे. मग लोक कल्याणकारी संकल्पना कशा जिवंत राहते. इतरांचे भलं व्हायला पाहिजे, माझे व्हायला पाहिजे, जगा आणि जगू द्या वामनरावबाई पण म्हणाले. पण आताची संकल्पना पूर्वीच्या काळात बदलली आणि म्हणून ऑडिटरची जबाबदारी खऱ्या अर्थाने कायद्यामध्ये फार पुस्तकं भरपूर लिहिलेले आहे की मी जेव्हा ऑडिटला जातो तर माझी जबाबदारी काय आहे ही पहिली गोष्ट पाहिलीच असताना लक्षात घ्या. कायद्यामध्ये जे पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये पहिले म्हणलंय की लोकांशी त्या सोसायट्यांच्या हितगुज करून त्या सोसायट्यांना एकत्र बोलवून आपण त्या सोसायटीमध्ये आलेलो आहोत याची पहिली जाणीव करून द्या की आय एम ऑडिटर. ही कन्सेप्ट वाचलाच नाही. आणि पूर्वीच्या काळी जेव्हा ऑडिटर यायचा तेव्हा त्याचा धाक राहिलेला असायचा. ऑडिटर आहे. आता ऑडिट कधी होतं आणि कधी जातं याची मागणूस त्या सोसायटीच्या लोकांना नसतं. आणि तो ऑडिट पण म्हणतो तो ऑडिटर कशाला लोकांशी भेटायचा, काय करायचं ते लोकांना जाऊन, मला फी भेटली की मी चाललो. दोष दुरुस्तीचा विषय तर फारच लांब आहे. 82 पहिला ऑडिट फी घेतली का त्याचा सोसायटीशी संपर्क तुटला, काहीच नाही. मग आपण आपली जबाबदारी कायद्यामध्ये काय दिलेली आहे की मला अपॉइंटमेंट झाली म्हणजे विधट ठरावाने झाली किंवा परंतु कायदे झाली, मी त्या संस्थेच्या पहिल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मी तुमचा ऑडिटरला इंटिमेशन दिली. मग त्याला सांगितलं की तू रेकॉर्ड तयार कर. रेकॉर्ड तयार करून त्याच्यात काही त्रुटी आहेत का, सभासदांचे काही प्रश्न आहेत का, त्या सभासदांना ऑडिट करता करता काही मेंबरला मी बोलवलंय का, हे मेंबरशी हितगुज केलंय का. याच्यातून एक कल्पना तयार होते की सगळे सभासद एकजूट आहे का नाही. कारण कुठली सोसायटी निर्माण होताना एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह निर्माण होते, एक समान हेतूने. जे सगळे 10 मेंबर आले, 15 मेंबर आले, हाऊसिंग सोसायटी काढली, 100 मेंबर आले, 500 मेंबर आले, पतसंस्था काढली. मग हे समान मेंबर जे असतात यांच्यामध्ये किती एकजूट आहे हे पाहण्याचा प्रयत्न आपण करतो का. भविष्यात याची संस्था जी आहे त्याचं त्याच्यात तक्रारदार उभा राहील का म्हणजे ऑडिट करताना, हे पण पाहायला पाहिजे. पण माझं काम आज इतकं स्पीडी झालेलं आहे की माझ्याकडे 100 सोसायटी आहेत आणि मला थोडा वेळ नाही ऑडिट रिपोर्ट लिहिलेला आहे. मगाशी साहेबांनी सांगितलं 3 पानांचा ऑडिट रिपोर्ट असतो, तो एक कट अँड पेस्ट असतो. त्याची गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. कट अँड पेस्ट मध्ये काय जनरली होतं, नवीन ऑडिटर आलेलं तर ऑडिटरची पहिली गोष्ट सगळं रेकॉर्ड अवेलेबल आहे का नाही पाहायचं काम करायला. आता रेकॉर्डच मी लिहून देतो म्हटलं तर प्रश्नच येत नाही. पूर्वीच्या काळी काय असं व्हायचं, इंटिमेशन जायची की रेकॉर्ड तयार केला का तो पहिला सोसायटीचे चेअरमन घाबरायचा, अरे नोटीस आहे. आता काय झालंय, तुम्हीच अकाउंटिंग लिहून द्या, तुम्हीच सगळं करा, तुम्हीच पॉइंट काढा आणि तुम्हीच त्याच्या रेमेडी द्या, मला वेळ नाही. चेअरमन डायरेक्टर बॉडी मध्ये आम्हाला वेळ नाही. अशा स्थितीमध्ये पहिले रेकॉर्ड सगळं त्यांनी प्रोसिडिंग वगैरे सगळं आहे का नाही. आणि म्हणून हा पहिला अधिकार माझा बनतो की रेकॉर्ड त्या संस्थेचं कितपत तयार आहे. दुसरा एक माझा अधिकार एक महत्वाचा आहे की मला जे 81 चे पॉवर दिलेले आहे त्या पॉवर मध्ये आपण येऊ पुढे. ह्या पॉवर मध्ये मला कोणालाही बोलवण्याचा आणि समन्स देण्याचा तो महत्वाचा राईट दिलेला की माझ्या नोटीसमुळे कोर्टात सुद्धा हे टिकतं की मला कोणालाही कोणत्याही आजी माझी पदाधिकाऱ्याला मी बोलू शकतो आणि त्याला समन्स बजावू शकतो. हा 81 मधला महत्वाचा पॉईंट आहे. समजा आता अनेक लोक म्हणतात साहेब आम्हाला रेकॉर्डच देत नाही, आम्हाला रेकॉर्ड मिळत नाही, रेकॉर्डात लिहिले नाही, 4 महिन्यात ऑडिट करायचं आहे 31 जुलैपर्यंत. अशा वेळी तुमच्याकडे 2 पॉईंट राहतात की समजा रेकॉर्ड दिला नाही, समन्स बजावले, 3 नोटिसा दिल्या, 3 नोटिसा दिल्या, तुमचा पुढचा एक पॉईंट राहतो की सेक्शन 80 खाली जर रेकॉर्ड देत नसेल तर जप्तीचे निबंधकाला तुम्ही कारवाईला पाठवलं. दुसरा 146 गेला आणि 46 प कायद्याच्या त्याच्यामध्ये तुम्ही रेकॉर्ड गहाळ केलं, नष्ट केलं म्हणून नोटीस देऊ शकता. आणि कायद्याचा भाग त्यांना राहायला पाहिजे की मी रेकॉर्ड लिहायला माझी जबाबदारी रेकॉर्ड लिहायची आणि ऑडिटर साहेबांचं नोटीस आलेले आहे.
ह्या कारवाया केल्या त्या जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये वसईला आम्ही अमर शिंदे साहेबांची चर्चा करून अनेक लोकांनी 146 ग आणि 146 प आणि कारवाई आम्ही या गव्हर्नमेंटला सुचवलेल्या आहे. पण दुर्दैवाने तुमच्याकडून 146 ग आणि प तुमच्याकडून एकही झाल्याचं मला आठवत नाही. तुम्ही काय करता, ऑडिट रेकॉर्ड मिळालं नाही म्हणून तुम्ही सोडून देता. आणि हे सोडणं हेच घातक होतं की त्या सोसायटीचं ऑडिट होत नाही. दुसरा एक माझा अधिकार आहे की मला एजीएम मध्ये उपस्थित राहण्याचा जो अधिकार होता तो आता कारण त्या विषयाकडे तुम्ही बघत नाही. परंतु काही मोठ्या सोसायट्यामध्ये जे 100-200 मेंबर आहेत या ठिकाणी सुरुवातीला ऑडिट एजीएम मध्ये उपस्थित राहायचे आणि सभासद त्याला प्रश्न विचारायचे की या पॅनल मध्ये खर्च टाकलेला आहे, या खर्चाबद्दल तुम्ही काय लिहिलंय, काय वाचा, आणि त्यावर तो ऑडिटरचं उत्तर द्यायचं. आता आपण हा जो अधिकार आहे हा अधिकार काल बाहेर झालेला आहे. पण मला असं वाटतं की काही सोसायटीमध्ये म्हणजे आम्ही स्वतः गव्हर्नमेंट ऑडिटर एखाद्या बँकेचं जेव्हा ऑडिट करायचो ना तर लास्ट बेंचला का होणार पण मी ऑडिटर म्हणून बसायचो की माझ्या रिपोर्टवरती जो मंजुरीचा विषय आहे त्या विषयामध्ये काय खलबत होतात, कोणी ऑब्जेक्शन घेतं का, तर किती नॉलेजेबल माणसं आहेत त्याच्यामध्ये. म्हणून एजीएम मध्ये उपस्थित राहण्याचा माझा अधिकार आहे. तर काही सोसायटीत एक सॅम्पल म्हणून, पण त्या सोसायटीमध्ये आपल्याला भीती वाटते की त्यांच्याच हाडामारा झाला तर ऑडिटरला पकडून मारतील. काही ठिकाणी खुर्च्या फेकून सभा शिक्षकांच्या मीटिंग आम्ही अटेंड करायचो, मागच्या मागे पळून जायचो, खुर्च्या फेकून मारतायत, कोण काय फेकून मारताय. मग ऑडिटरला अशी भीती निर्माण झाली तर मी गेलो तर मलाच पकडून मार, म्हणून तो उपस्थित राहण्याचं बंद झालं. पण असं करत काही संस्था चांगल्या पण आहेत, त्या ठिकाणी उपस्थित राहायला काय हरकत आहे. आपण अजून एक आहे की सभासदांची चर्चा करून ऑफ द रेकॉर्ड ह्या चेअरमन डायरेक्टर बॉडीची मोडस ऑपरेंडी आपल्याला कधी आपण विचारली एखादा सभासद काय तुला इथे काही प्रॉब्लेम आहे का, काही समस्या आहे का, काही अडचण आहे का, तो सभासद सदस्य असतो तो काहीतरी पॉईंट आपल्याला सांगतो यांची. आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की इथे संचालकांचा कारभार योग्य नाही आणि योग्य नसल्यामुळे आपल्या ऑडिट रिपोर्ट मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन होण्यासाठी आपण त्या पॉईंटकडे लक्ष देतो. आता आपण गेलो आणि दिसला कलर नवीन मारला, मी हळूच एक सदस्याला विचारला अरे कलर मारलेला व्यवस्थित आहे ना असं तसं, तो सांगतो काय कलर मारला याचाच मेवणा आला होता, काहीतरी तिला धातूर मारली, आपली टीप मिळाली याचा मेवणा. आपल्याला टीप पाहिजे असते. ऑडिटर हा असा प्राणी आहे ना की त्याला जासूसी पण करायला, त्याला बहुरूपी आणि बहुढंगी म्हणजे तो असा चौरंगी चेहरा पाहिजे की तो संसद गेल्याबरोबर त्याने ऍक्टिंग पण केली पाहिजे. काही वेळा मी तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये सांगतो की ज्यावेळेला आम्ही फ्रॉड शोधतो त्या आम्हाला रेकॉर्ड देत नाही आणि रेकॉर्ड देत ते म्हटलं पुरावे लागतात इव्हिडन्स ऍक्ट कोर्टामध्ये. आम्ही काय करायचो त्या चेअरमनला सांगायचो काही काळजी करू नका, तुम्हाला निर्दोष सोडण्याचं काम माझं. तो पहिला खुश, साहेब म्हटले ना निर्दोष सोडायचं, फक्त मला एक काम करा जे रेकॉर्ड असेल ना ते रेकॉर्ड मला तुम्ही द्या आणि त्याच्या झेरॉक्स सचिवाला काढायला द्या. तुम्हाला सोडलं म्हणजे बस ना. चेअरमन लगेच सांगितलं रेकॉर्ड देऊन टाक सगळं, आमकं ढमकं हे ते सगळं झालं तर शेवटी फायनान्शियल नोटीस आम्ही पाठवतो की तुमच्यावर फौजदारी कारवाई करणार, काही नाही. मग तुम्हाला साहेब तुम्ही तर म्हटलं होतं मला की तुम्ही मला काहीच करणार नाही. अरे बाबा मी केलं पण माझ्या वरिष्ठांनी मला एवढं झापलं की कारवाईच कर, त्यामुळे आता मला नाईलाज झाला. ही प्रॅक्टिकल मध्ये फौजदारी करताना तिथे जीवाला धोका असतो. मी आता महानंदाच्या फ्रॉड बद्दल तुम्हाला येणार आहे की मोठा फ्रॉड आम्ही शोधल्यानंतर काय तिच्यात समस्या निर्माण होईल. तर ऑडिटरने त्याच्यामध्ये त्याचे जे गुण आहेत ते कलागुण, ह्या कलागुणांचा वापर करून ऑडिट करायचा. संस्था गेला आला त्या ऑडिटला काही महत्व नाही. तुमच्याकडे स्वतःचा एक अनुभव निर्माण झाला पाहिजे, शेअरिंग केलं पाहिजे. अजून एक आहे की मगाशी प्रश्न केला होता प्राणिकांनी की ऑडिटरला लोक एंट्री मिळत नाही किंवा हे द्या. कायद्याच्या 161 नुसार आपण लोकसेवक आहोत. वी आर द पब्लिक सर्वंट. तुम्ही गव्हर्नमेंट, आम्ही जसे पब्लिक सर्वंट आहात तसे तुम्ही पण पब्लिक सर्वंट आहात आणि तुम्हाला स्वतःला नोटीस मध्ये तुम्ही लिहू शकता की मी लोकसेवक या नात्याने ही नोटीस बजावत आहे, नोटीस देत आहे. स्वतःच पण एक लोकसेवक सर्टिफाईड ऑडिटर म्हणून स्वतःचा आयडेंटिटी स्वतःच बनवा. लोकसेवक लिहा, लोकसेवक कायद्याचा कलम टाका 161, स्वतःचा आयडी स्वतः बनवा.
काही विषय नाही. कोणी तुम्हाला कोर्टामध्ये जेव्हा आपल्याला उत्तर द्यायचे असतात तर लोकसेवक म्हणून मला उत्तर द्यावे लागतात. दुसरं आहे की आता आपण निबंधकाला DSAला एक मुदतीत ऑडिट रिपोर्ट द्या. मग अशी साहेबांनी प्रश्न सांगला गेला की ऑडिट रिपोर्ट कोणाला द्यायची. आता बघा, ज्यावेळी तुम्ही संस्थेत जाता हा टायपिंगचा खर्च वगैरे संस्थेनेच केला पाहिजे. 1 प्रति केला काय, 2 प्रति केला काय, 3 प्रति केला. काही वेळा उपनिबंधक कार्याकडे एवढा रेकॉर्ड होतो त्याचं, तर काही वेळा स्पेसिफिक कधी LAP होतो किंवा काय होतो आणि तिथे पण रेकॉर्ड शुद्ध जिकिरीचं होतं. तर तुम्हाला वाटलं की ही संस्था कॉम्प्लिकेटेड आहे, ही संस्था समस्या प्रधान आहे, या संस्थेमध्ये फ्रॉड होऊ शकतो, असा रिपोर्ट तुम्ही 3 बनवायला काय हरकत नाही. पण ज्या ठिकाणी एक 20-30 मेंबर राहतात हाऊसिंग सोसायटीची, काही 1 लाखाचीच पतसंस्था आहे, त्या संस्थेची ग्रॅव्हिटी एवढी मोठी नाहीये. त्या संस्थेचे रिपोर्ट माझ्याकडे असले, साहेबांनी कधी मागितले मी देईन, 2 कॉपी बनवले तर चालेल. पण आमच्याकडे कधी कधी 1000 पानाचे रिपोर्ट ज्यावेळी होतात त्यावेळी आम्हाला 4-5 प्रति एक्स्ट्रा ठेवावे लागतात, कारण कुठेही ती मागणी होते. म्हणून ज्या संस्था सेन्सिटिव्ह आहे, जे तुम्हाला वाटलं ह्या संस्थेची रिपोर्ट तुम्ही तिन्ही ऑफिसला द्या. ज्या संस्थेचे वाटले की ह्या सेन्सिटिव्ह झोन मध्ये नाहीये, साध्या आहेत, आपण वर्ष मीच ऑडिट करतो याच्या त्याच्या नावाने, त्यामुळे इथे फ्रॉड होत नाही. त्यामुळे इथे काय फ्रॉड होत नाही. 15 वर्ष मीच तिथं खान मानत बसलो. असा रिपोर्ट तुम्ही रजिस्टर ऑफिसला दिलेला तर चालेल, तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला काही त्याच्याशी गेलं नाही. आम्ही काय विचार करतो, एखादा LAP झाला, एखादी तक्रार आली तर तो रिपोर्ट शोधताना माझ्याकडे माहितीच्या अधिकाराखाली एक मेल्विन टायटस नावाने 20 वर्षाची ऑडिट रिपोर्ट आहे. त्यातलं आम्ही शोधून आशियाना कोऑपरेटिव्ह असोसिएशन त्यातले 10 वर्षाचे दिले, अजून शोधून दिले. शेवटी 3 रिपोर्ट राहिले. त्याने SP कडे लिहिलं की यांच्यावरती पोलीस केस करा 166 नुसार. आम्ही SP ला लिहिलं की आमचं कार्यालय जिल्हा 17 मध्ये झालंय, आमच्याकडे रिपोर्ट नाही. मग त्याने खंडपीठाकडे पाठवलं. शेवटी मी त्या आमच्या दिनेश पाटीलला त्या संस्थेच्या चेअरमन कडे पाठवलं तशी परवाच्या दिवशी. या सगळ्या प्रोसिडिंग चालल्यानंतर ऑडिटरचं नाव सापडलं आणि मग ऑडिटरला फोन केला, ते दीपा बावकरला, म्हणून बाई तुझ्याकडे रिपोर्ट असेल तर ते विनंती करतो. शेवटी 3 रिपोर्ट दिले. आता खंडपीठाकडे सबमिट करायचे आहे. काळ आता झपाट्याने बदललेला आहे. आपल्याकडे आपलं रेकॉर्ड स्वतःच ऑडिटरचं लक्षात घ्या. तुम्ही जे ड्राफ्टिंग करता ना, तर शोले मधल्या डायलॉग लक्षात ठेवा. गब्बर को से देखिए आदमी मार सकता है, खुद गब्बर. मला फक्त मारू शकतो मीच. ऑडिटरची ड्राफ्टिंग अशी पाहिजे ना की त्याला कोणीच हात लावू शकत नाही. एवढी तुमची ड्राफ्टिंग, एवढं तुमचं नॉलेज आणि एवढं तुमचं हे पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी आता लक्षात ठेवा. पुढे आपण 81-5 वरती येणार आहे की आपलं काम आहे की समजा मला एखादी गोष्ट इथे पटली नाही त्या संस्थेत, किंवा मला वाटते की माझ्या मनाला, तर तुम्ही 2 गोष्टी करायच्या. तुमचा माइंड एक सांगतो आणि मन एक सांगतो. माइंड सांगतो की तुमचं सोडून द्या, आपल्याला पुढचा ठराव मिळणार नाही. पण मन काय सांगतं, अरे माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य दिलेलं आहे, मी ज्युडिशियरीचे एवढं मोठं पुस्तक वाचले, पास झालो, 6 विषय होते, अनेक ट्रेनिंग मी घेतलेले आहेत आणि मला कुठंतरी मन सांगते की याच्यावर कारवाई केली पाहिजे, बरं ठराव भेटला नाही चालेल. अशा वेळी मी मनाचं ऐकलं पाहिजे. माइंड काय सांगतो ते सोडलं पाहिजे. कारण कुठेतरी ऑडिटरला पंगा घेतल्याशिवाय आणि तुमचं चुणूक दाखवल्याशिवाय तुमचं महत्व तिथे पटत नाही. बघा, काही वेळा आपण एखाद्या गोष्टीमध्ये आपण रिपोर्ट दिला, चेअरमनने आपल्या पुढे ठराव दिला नाही, पण ज्यावेळी तुम्ही ती इमारती घालून जाल, त्या सोसायटीच्या समोरून जाल, तुमची छाती अशी अभिमानाने फुलेल, मी या संस्थेला सीट सरळ केलं. प्रॅक्टिकल मध्ये आपण सांगतो. पुढे तुम्हाला एका संस्थेमध्ये तुम्हाला सांगतो, मी संगमनेरला होतो माझी पोस्टिंग. मी एका सेक्रेटरीला डेअरीची सोसायटी होती, तर नोटीस दिली की मला रेकॉर्ड दे. 4 नोटीस दिल्या तरी काही रेकॉर्ड दिलं नाही. म्हणून मी त्याच्या संस्थेवरती गेलो. तर तो जर टोपी पिपी घालून त्या गावचा पुढारी होता, तो एका पतसंस्थेचा मॅनेजर होता. तर मी त्या पतसंस्थेत गेलो. साहेब म्हणून मला रेकॉर्ड द्या ना प्लीज. तो नाही, मला वेळ नाही, मी देईल माझ्या मनाने द्यावं. बोलो कायदा सांगतोय तुम्ही, कायद्याने काय करावं लागेल मला. तो टोपी आणून मला म्हणतो कायदा माझा काय वाकड्या करतो, कायदा माझा काही वाकड्या करणार, टोपी बिपी हलू.
ऑफिस मध्ये बायलॉज शोधले, पुढे आपण येणारच आहे, सगळे त्याचे मागचे मेमो शोधले आणि मला 2 मुद्दे सापडले. तो 2 संस्थेमध्ये सेक्रेटरी मॅनेजर म्हणून पगारदार काम करू शकत नाही असा मुद्दा सापडला. मी त्याला नोटीस दिली की तुझा पतसंस्थेमध्ये जो पगार घेतलेला आहे गेल्या 10-15 वर्षाचा, हा व्याजाचा वसूल पात्र आहे. 10-15 लाख रुपये व्याजाचे वसूल, त्यावेळीची गोष्ट आहे ती. दुसरा एक मला मुद्दा सापडला की त्या संस्थेने हायवे मध्ये त्याची जमीन गेली असताना त्याचं ऑफिस तोडलं. ऑफिस तुटलं तो म्हणतोय मेमो मध्ये, पण बॅलन्स शीटला त्याची राईट ऑफ करायची होती इमारत, ती तशीच राहील. बॅलन्स शीटला इमारत 5 लाखाची, पण त्याची 3 लाखाची तोडली होती हायवेनी आणि ह्या संचालक मंडळाच्या चुकीमुळे तोडली होती की 3 लाख रुपयाचं नुकसान झालं होतं. मी दुसरी नोटीस दिली संचालकांना की तुम्ही 3 लाख रुपयाचं तुमच्यावरती फौजदारी किंवा 88 काय करू नये. आणि ती नोटीस कोणी घ्यायला म्हणून ते चिटकवलं संस्थेला. गावच्या दूध द्यायला जेव्हा लोक यायचे तर ती नोटीस बघायचे, त्यांना असं वाटायचं काहीतरी मोठा फ्रॉड. आता गावचे शेतकरी त्यांनी त्या टोपी हलवण्याला अक्षरशः तिथे मारायला सुरुवात केली, तू काहीतरी फ्रॉड केलाय. आणि या टोपीवाला बहादूर 8 दिवसांनी माझ्याकडे आला, साहेब म्हणे माझं कधी चुकलंय वाटतं, बरं तुझं काहीच चुकलं नाही, तुझी टोपी हलवली ना ती मला सवय करायची होती. मग ते संचालक आले आणि हा विषय भाऊसाहेब थोरातपर्यंत गेला आणि मी सांगितलं साहेब आम्ही प्रामाणिकपणे रेकॉर्ड मागत होतो, हा मला सांगतो 4/14 मध्ये की कायदा माझं काय वाकडा करतो आणि कायद्यामधूनच मी हे नोटीस दिलेली आहे. तर पहिली गोष्ट की मला माझं अस्तित्व दाखवायचं ऑडिटर. फ्रेंड फिलॉसॉफर गाईडचा जो पहिला मुद्दा साहेबांनी सांगितला होता की फ्रेंड आहे आपण, पण आजकाल फ्रेंडशिप कशाला करता माहिती का, जास्तीत जास्त ठराव मिळायला. जास्तीत जास्त ठराव कसे मिळतील, आणि ठराव मिळाले तर परंतुकाच्या आदेशाला फ्रेंडशिप आहेच. मग तिथलं ठराव मिळवायचे, काम करायचं. आणि म्हणून हा फ्रेंड कशाला पाहिजे, तर त्या संस्थेला जर तोटा येत असेल तर ते नफ्यात कशी आणता येईल याच्यासाठी फ्रेंड बना. एखाद्या संस्थेवर तक्रारी असतील तर तक्रारदाराला शांत कसं करायचं तो फ्रेंडशिप बना. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट अशी आहे की जे मला दिसलं ते मला ऑडिट रिपोर्ट मध्ये आलं का नाही हे बघण्याचा एक महत्वाचा भेट आहे त्याच्यामध्ये आहे. आपण पुढे प्रॅक्टिकल मध्ये येणार आहोत. आता हा माझे अधिकार सांगितले.